Hello student, in standard 10, science 2, life processes in living organism. In this chapter, we are consider about the energy production in microorganisms through anaerobic respiration and the energy from the different food components. मुलांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय ते समजून घेतलं होतं. आता आपण विना ऑक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती कशी होते ते आपण या घटकामध्ये बघणार आहोत. म्हणजे काही किण्वन प्रकारचे असतील किंवा ज्यावेळी जमिनीखाली असणारा जे बीज असतात ते श्वसन कसं करतात किंवा अतिरिक्त व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातल्या पेशी असतात त्या कशा ऊर्जा निर्मिती करत असतात. पाण्याखाली गेलेल्या वनस्पती असतील त्यांच्यामधील सेल्स कशा पद्धतीने विना ऑक्सी श्वसन करत असतात. तर अशा पद्धतीने जिथे ऑक्सिजनचा वापर होत नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्लायकोलिसिस ही क्रिया घडताना दिसून येते. म्हणजे तिथे सुद्धा ग्लुकोजचं विघटन होत असतं. ते आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. आता या चार्टमध्ये तुम्हाला समजून घेता येईल की इथे आपल्याला ग्लुकोजचे जे पायरुव्हिक ॲसिडमध्ये निर्मिती झाल्यानंतर त्यांचं रूपांतरण कसं होत जातं. फर्मेंटेशन नावाची क्रिया होत असते जिला आपण किण्वन क्रिया असं म्हणतो. ही क्रिया होऊन अल्कोहोलची निर्मिती होत असते. ईस्ट म्हणजे किण्वन ज्याच्यामध्ये बेकरीच्या पदार्थांमध्ये असतो त्या घटकामध्ये अशा पद्धतीचं एक विनॉक्सी श्वसन होत असतं. शिवाय काही शरीरांमध्ये सुद्धा आपल्याला ॲसिडची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. अतिरिक्त व्यायाम केल्यानंतर आपण थकतो तर ती सुद्धा आपल्याला पायरुव्हिक ॲसिड नंतर फर्मेंटेशन क्रिया त्यानंतर लॅक्टिक ॲसिडची निर्मिती नंतर ते स्नायू आणि तांबड्या पेशींमध्ये ते निर्माण झाल्यानंतर आपल्याला थकवा आल्यासारखं वाटत असतं. तर यावर शास्त्रीय कारणसुद्धा विचारलं जातं आणि ही माहितीसुद्धा अत्यंत महत्त्वाची. हा चार्टसुद्धा महत्त्वाचा आहे. Some bacteria and the lower organism do not live in the presence of oxygen. They perform the anaerobic respiration for energy production. अनेक जीवाणू व काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात नसतात तेव्हा ते ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसन पद्धत वापरतात. It has two steps. One is a glycolysis and the fermentation. During this glycolysis, the glucose is incompletely oxidized and releasing less amount of the energy. इथे काय होतं की ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होत असतं आणि कमी ऊर्जा मिळते. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acids or the alcohol means C2H5OH. अल्कोहोलचं हे सूत्र आहे. पायरुव्हिक ॲसिडची निर्मिती झाल्यानंतर त्याचं रूपांतरण हे अल्कोहोलमध्ये होत असतं विच इज कॉल्ड ॲज अ फर्मेंटेशन. त्यालाच आपण किण्वन क्रिया असं म्हणतो. आपण जे भिजवून ठेवतो अनेक दिवस तीच प्रक्रिया याच्यामध्ये होत असते. इडलीच्या पिठामध्ये सुद्धा आपल्याला ही किण्वन प्रक्रिया दिसून येते. म्हणूनच ते आपल्याला थोडंसं आंबटपणा त्याच्यामध्ये हा जाणवत असतो. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग सम हायर प्लांट्स animals and the aerobic microorganisms also perform the anaerobic respiration. म्हणजे काय तर ऑक्सिजन वायूची जिथे पातळी कमी झाली असेल तिथे अशा उच्चस्तरीय वनस्पती असतात प्राणी असतात हे ऑक्सिजन ऐवजी विना श्वसनाचा अवलंब करतात आणि स्वतःचं ऊर्जाही निर्माण करत असतात. If the soil is submerged under the water during germination, seed perform the anaerobic respiration. Similarly, the human muscle cells, while performing the exercise, may also switch to the anaerobic respiration. This makes the person feel tired due to the less amount of release of energy and due to the lactic acid accumulation. आपल्याला हे लक्षात येतं की बीजांकुरणाच्या वेळेस सुद्धा बीजांमध्ये विनॉक्सी श्वसन क्रिया होत असते आणि व्यायाम करताना आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती होत असते. म्हणून आपल्याला थकल्यासारखं वाटतं. जास्त धावल्यानंतर आपल्याला पायाच्या ठिकाणी आपल्याला गोळे किंवा पेटके आल्यासारखं आपल्याला वाटत असतं.
तेच कारण आहे, लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होत असते. एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कॉम्पोनंट्स म्हणजे विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. तर आपण जे काही आहारामधून घेत असतो, कार्बोदके ज्याला कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात, प्रथिने म्हणजे ज्याला प्रोटीन म्हणत असतो, लिपिड्स म्हणजे ज्याला स्निग्ध पदार्थ म्हणत असतो, काही विटॅमिन्स असतात ते आपल्या शरीरात जात असतात. तर अशा सगळ्या क्षार खनिजांपासून सुद्धा आपल्याला जी काही ऊर्जा निर्मिती होते त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. कार्बोहायड्रेट्स विच आर नॉट युटिलाइज आर स्टोर्ड इन द लिव्हर अँड द मसल्स इन द फॉर्म ऑफ द ग्लायकोजिन. म्हणजे काय, तर ग्लायकोजिनच्या रूपामध्ये जास्त खाल्लेली जी कार्बोदके असतात, म्हणजे आपण आहारामध्ये अतिरिक्त जर ते कार्बोदके मिळाली असतील तर ते लिव्हरमध्ये म्हणजे आपल्याला यकृत त्याला म्हणत असतो आणि स्नायूंमध्ये ते ग्लायकोजिनच्या स्वरूपामध्ये साठवली जात असतात. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स formed by the bonding together many amino acids. प्रथिन हा महारेणू असतो आणि तो अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडल्यावर तयार होतो, हे लक्षात घ्या. त्यांचे पचन झाल्यावर पुन्हा अमिनो आम्ल तयार होतात आणि ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जाऊन रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात आणि जी पेशीतील प्रथिन संश्लेषण क्रियेमध्ये ही अमिनो आम्ले निरनिराळे प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात. 2.4 नंबरच्या आकृतीमध्ये तुम्हाला चित्रामध्ये दिसते की अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी बघा काय काय कोणते कोणते त्याचे वापर होत असतो ते आपल्याला दिसून येतं. स्किनमध्ये, बोन्समध्ये, सेल्समध्ये, पॅनक्रियाजमध्ये, पिट्युटरी ग्लँड्समध्ये, मसल्समध्ये आणि ब्लडमध्ये. तर याचासुद्धा इथे हा मुद्दा लक्षात घ्या की जे फर्स्ट क्लास प्रोटीन असतात ते प्राणीज पदार्थापासून मिळत असतात. दॅट इज दॅट प्रोटीन ऑफ अ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन अँड वी गेट द 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ द प्रोटीन. चौकटीमध्ये तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस नावाची प्रक्रिया जी असते त्याविषयी समजवण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रथिने जर गरजेपेक्षा जास्त सेवन केली तर त्यापासून तयार होणारी जी अमिनो आम्ले शरीरामध्ये साठवून ठेवली जात नाहीत आणि अशा अमिनो आम्लांचं विघटन होत असतं आणि त्यातून तयार झालेला अमोनिया जो असतो तो शरीराबाहेर टाकला जातो. काही वेळा प्रथिनांचं रूपांतर ग्लुकोनोजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केलं जात असतं. प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड फ्रॉम द मिनरल्स de novo and thereby they produce different protein and an enzyme rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in the nature. वनस्पती पेशी खनिजांपासून स्वतःला लागणारी जी अमिनो आम्ले असतात ती तयार करतात आणि या अमिनो आम्लांपासून विविध वनस्पती प्रथिने तयार करतात. रुबिस्को नावाचं एक विकर असतं एन्झाईम, ते वनस्पती पेशींच्या हरितलवकांमध्ये असतं आणि ते निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रोटीन मानलं जातं. आता लिपिड म्हणजे काय, ज्याला आपण स्निग्ध पदार्थ असं म्हणतो. द सबस्टन्स फॉर्म बाय द स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड. ही डेफिनेशन विचारली जाते परीक्षेला. डायजेशन ऑफ द लिपिड कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. स्निग्ध पदार्थ हे मेदाम्ले आणि अल्कोहोल यापासून बनलेले असतात आणि आहारातील स्निग्ध पदार्थांचं पचन झाल्यावर त्याचं रूपांतर हे मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये होत असतं. मेदाम्ल जी असतात ती रक्तात शोषून शरीरात सर्वत्र पोहोचवले जातात आणि या मेदाम्लापासूनच शरीरास आवश्यक असे पदार्थ वेगवेगळ्या पेशी तयार करत असतात. फॉस्फोलिपिड्स हा एक रेणू आहे. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टेस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन अशी ही जी संप्रेरके असतात म्हणजे हार्मोन्स म्हणतो आपण, ती सुद्धा निर्मिती त्याद्वारे केली जात असते. एक चेतापेशी ज्या असतात त्यांच्या अक्षतंतूभोवती असलेलं आवरणसुद्धा या
स्निग्धाम्लांपासूनच होत असतं आणि अशा पद्धतीने गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या स्निग्ध पदार्थांचं चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये रूपांतरण होत असतं आणि स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते. म्हणजे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम हा दिसत असतो. जर अतिरिक्त स्निग्ध पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये ते संयोजी ऊतींच्या स्वरूपामध्ये म्हणजे मांस जाड होत जातं आपलं. तर असा हा आपल्याला यातला एक भाग लक्षात घेता येईल. विटॅमिन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर फंक्शनिंग अँड द मेंटेनन्स ऑफ द बॉडी. आपल्याला हे माहीत असेल की शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जीवनसत्वांची गरज असते. त्यांचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, जे आपण म्हणतो की विद्राव्य असतात. विद्राव्य म्हणजे काय, ते विरघळू शकतात असे मेद म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये ए, डी, ई आणि के हे जीवनसत्व जी असतात ती सहज विरघळतात. ते फॅट सोल्युबल असं म्हणत असतो आपण. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते आहेत, तर बी आणि सी. तर हे मुद्दे तुम्ही लिहून घ्या. रायबोफ्लेविन नावाचं म्हणजे ज्या जीवनसत्वाला आपण B2 म्हणतो, ते निकोटोनामाइड जीवनसत्व, ज्याला B5 असं म्हटलं जात असतं, या जीवनसत्वांचा उपयोग हा FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी होत असतो. आपण मागील घटकामध्ये शिकलोच आहोत की FADH2 आणि NADH2 आर द प्रोड्यूस इन द प्रोसेसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. मग तिथेच यांची निर्मिती ही आवश्यक असते आणि अशा घटकांमधूनच त्याची निर्मिती होत असते. आता आपण पुढचा पाहूया. वॉटर, त्याची जी गरज आपण म्हणतो, पाणी हे अत्यावश्यक असं न्यूट्रियंट आहे. इट इज एसेन्शियल न्यूट्रियंट. ह्युमन बॉडी कंटेन्स अबाउट 65 to 70% of the water and 70% water is present in a weight in every cell. Blood plasma has 90% of the water. आपल्या शरीरामध्ये पेशींच्या वजनाच्या 70% आणि रक्तद्रव्याचं जे 90% त्याच्यामध्ये पाणी असतं आणि हे शरीर 65% ते 70% पाण्याने बनलेलं असतं पेशींचं. म्हणजे पाणी कमी झाले तर पेशींचं आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज हे बिघडत असते. म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषक द्रव्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया फायबर्सच्या बाबतीत. फायबर्स म्हणजे ज्याला तंतुमय पदार्थ असं म्हणतात. फायबर्स कॅन नॉट बी डायजेस्टेड अँड हेन्स दे बिकम द हेल्पफुल इन डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्स अँड इजेक्शन ऑफ द एक्सक्रीटा. In leafy vegetables, fruit and the cereals, there is a good amount of the fiber. तुम्हाला माहीत असेल की तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. त्यामुळे इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले जे अन्न असतं ते बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थ उपयुक्त ठरतात. यातील उदाहरण म्हणजे पालेभाज्या, फळे आणि धान्य. म्हणून ते आहारामध्ये समाविष्ट केलेले असतात. अशा पद्धतीने आपण विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सजीवांची ऊर्जा निर्मिती आणि एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कॉम्पोनंट्स हे दोन्ही घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. याचे मुद्दे सविस्तर वाचा. तुम्ही इंटरनेटवरून सुद्धा अनेक माहिती यातून मिळवू शकतात. तर हे मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद.